त्याचबरोबर खास महाराष्ट्रामध्ये पेसा दिनाचं आयोजन कशा प्रकारे केलं जात आहे हे पाहण्यासाठी खास दिल्लीवरून आलेले मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज म्हणजे आपला जो पेसा कायदा जो आहे तो पेसा कायदा 1996चा तो कायदाच मुळात जो आहे तो पंचायत राज विभागाचा कायदा आहे आणि त्या विभागाचे प्रतिनिधी आमचे सहकारी अमजद खान साहेब हे खास दिल्लीवरून उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर माझे सहकारी गट विकास अधिकारी गोयल साहेब जे आपले स्थानिकच आहेत आणि त्यांचं विशेष चांगलं काम आहे असं मी ऐकलेलं आहे. त्याचबरोबर माझे पंचायत समितीमधील इतर सहकारी तसेच माझे राज्य पेसा कक्षातील सर्व सहकारी राज्य शासनाच्या विविध विभागातील इथं उपस्थित असलेले अधिकारी तसेच सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर सुरुवातीला आमचं स्वागत ज्यांनी केलं ते बालगोपाल खरोखर त्याने फार चांगल्या प्रकारे कार्यक्रम नियोजन केलं होतं. ज्यांनी कोणी नियोजन केलं असेल त्यांना विशेष धन्यवाद कारण मी पण पंचायत समितीला गट विकास अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. पण पंचायत समितीच्या सगळ्या विभागांच्या ज्या काही योजना आहेत त्या तुमच्या त्या लिजन कार्यक्रमात दिसून आल्या एकाच वेळी. नाहीतर प्रत्येक वेळी काय असतं कार्यक्रम असतो एका विभागाचा ते एकाच विभागाचं तिथं आपण रिप्रेझेंट करतो. तर आपल्याकडून तसं झालेलं नाही. सगळ्या पंचायत समितीचे विभाग एकच आहेत आणि विशेष म्हणजे आज आपण जर बघितलं व्यासपीठावर तर पेसा दिनाचं महत्व काय आहे तर आज आपण बघितलं तर दिल्लीपासून म्हणजे आपलं सगळ्यात मोठं आपलं कुठलं तर आपण म्हणतो केंद्र सरकार तर केंद्र सरकारचे पण प्रतिनिधी उपस्थित आहेत. आम्ही आता राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहोत. आपले जिल्हा परिषदचे सगळे प्रतिनिधी उपस्थित आहेत. तिथं राज्य शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत आणि ते कुठं आलेले आहेत तुमच्या गावात आलेले आहेत. हे सगळं हे कशाचं महत्व आहे आपल्या पेसा कायद्याचं महत्व आहे. तर आज आपण हा पेसा दिन साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. मुळात म्हणजे आपण जो पेसा म्हणतो तर पेसा म्हणजे काय तर थोडक्यात एक शॉर्ट फॉर्म आहे. कशाचा शॉर्ट फॉर्म आहे त्या कायद्याचा शॉर्ट फॉर्म आहे. पेसा म्हणजे PESA एवढंच आहे आपलं. पी म्हणजे प्रोव्हिजन ऑफ पंचायत. प्रोव्हिजन ऑफ पंचायत म्हणजे पंचायतीचे उपबंध. आता पंचायतीचे उपबंध म्हणजे कुठले तर आपल्या सर्वांना माहित आहे की 73वी घटना दुरुस्ती जी आहे ती 73वी घटना दुरुस्ती आपल्याला घटनेमध्ये कधी लागू झाली 24 एप्रिल 92 ला 73वी घटना दुरुस्ती घटनेमध्ये समावेश झाली आणि 24 एप्रिल 93 पासून ही 73वी घटना दुरुस्ती अंमलात आली. तर 73व्या घटना दुरुस्तीमुळे काय झालं की आपल्याला जो पंचायत राज व्यवस्था होती किंवा त्रिस्तरीय व्यवस्था होती यापूर्वी काय होतं की आपल्या राज्य घटनेमध्ये हे आपल्या मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेलं होतं. म्हणजे राज्यावरती जबाबदारी सोपवलेली होती की तुमच्या लेवलला तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत अशी एक त्रिस्तरीय यंत्रणा करू शकता. पण हे काय बंधनकारक नव्हतं. ज्या राज्यांना शक्य होतं त्या राज्यांनी केलं. महाराष्ट्र सारख्या प्रगतील राज्यांनी पहिल्यापासूनच आपल्याकडे त्रिस्तरीय व्यवस्था होती आपण केलं होतं. पण 73व्या घटना दुरुस्तीमुळे काय झालं तर आपल्या घटनेमध्ये आपल्याला भाग 9(1) आहे तो समावेश झाला. भाग 9 हा विशेष म्हणजे पंचायतीसाठीच सामील केला गेला ज्यासाठी 243 कलम आहे. तर 243 कलमांमुळे आपल्याला भाग 9 मधल्या ज्या काही तरतुदी आहेत 15 प्रकारच्या तरतुदी त्या 24 एप्रिल 1993 पासून त्या तरतुदी ज्या आहेत त्या लागू झाल्या. म्हणजे त्रिस्तरीय व्यवस्था जी आहे ती आपल्या सर्व देश पातळीवर लागू झाली महाराष्ट्रातही लागू झाली. पण त्यामध्ये एक कलम होतं 243M. तर त्यामध्ये असं काय म्हणलेलं होतं की 73व्या घटना दुरुस्तीचे जे काही उपबंध आहेत ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी अनुसूचित क्षेत्रासाठी जशाच्या तशा लागू होणार नाही. आता प्रश्न येतो अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय तर आपल्या माननीय राष्ट्रपती महोदयांनी 1985 साली आता बघापासून आपण ऐकलं की अनुसूचित क्षेत्र 10 राज्यांमध्ये आहे. तसंच महाराष्ट्राचं अनुसूचित क्षेत्र जे आहे ते 1985 साली माननीय राष्ट्रपती महोदयांनी एका अनुसूचीमध्ये घोषित केलेले आहे. आणि ते अनुसूची कुठं आहे तर आपले घटनेमधलं जे 244 कलम आहे त्यामध्ये ही आपले अनुसूची जोडलेले आहेत ज्याला आपण मगाशी सांगितलं की आपल्याला शेड्यूल 5. तर त्या शेड्यूल 5 मध्ये हे सगळं अनुसूचित क्षेत्र दिलेलं आहे. आणि त्या अनुसूचित क्षेत्राचा पहिला क्रायटेरिया काय आहे की आदिवासी लोकसंख्येचं प्राबल्य की ज्या क्षेत्रामध्ये आदिवासी लोकसंख्येचं जास्तीत जास्त प्राबल्य आहे ज्या क्षेत्रामध्ये मागासलेपणा आहे ज्या क्षेत्रामध्ये इतर जे तालुका जिल्ह्यासारखी व्यवस्था आहे पण मागासलेपणा आहे तर अशा क्षेत्राच्या विकासासाठी शासनानं हे अनुसूचित क्षेत्र घोषित केलेलं होतं. आणि त्या अनुसूचित क्षेत्राच्या विकासासाठी आपल्याला 73व्या घटना दुरुस्तीचे उपबंध जसेच्या तसे लागू करता येत नव्हते. मात्र ते लागू करणं आवश्यक होतं आणि ते लागू करण्यासाठी आपल्याला पार्लमेंटमध्ये एक विशेष कायदा करणं आवश्यक होतं. आणि तो कायदा करून जसे 73व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी आहेत त्या जशाच्या तशा लागू न करता
आपल्या भागासाठी त्यामध्ये बदल करून एक वेगळा कायदा करून त्या तरतुदी लागू कराव्यात यासाठी एक कमिटी गठीत झाली होती. ती कमिटी म्हणजे आपली दिलीप सिंग बुरिया कमिटी. तर दिलीप सिंग बुरिया कमिटीनं 1996 साली जो रिपोर्ट सबमिट केला त्या रिपोर्ट वरून एक कायदा बनला. तो कायदा म्हणजे आपला हा पेसा कायदा. म्हणजे